अरे आपल्या बसा. हे आवाज काय रे? आवाज येतोय? शेवटपर्यंत येतोय? छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी आणि जय श्रीराम. जय जय श्रीराम. लवकरच आपल्याला अयोध्येला जायचं. सगळ्यांना घेऊन जाणार. आजच्या कालपासून आपलं शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि या महाअधिवेशनाला आपले सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते, मंत्री, महिला आघाडी, युवा सेना सर्व पदाधिकारी उपस्थित होते. काल आणि आज अनेक वक्त्यांनी अनेक विषयांवर साधक बाधक चर्चा केली आणि अनेक विषयांना या ठिकाणी चालना देण्याचं काम केलं, जे या राज्यासाठी आवश्यक होते. आणि म्हणून हे अधिवेशन अतिशय शिस्तीने, अतिशय मुद्देसूदपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला काय हवंय, त्यांच्या गरजा काय, त्यांची निकड काय, या सगळ्या बाबींवर आपण या महाअधिवेशनामध्ये वक्त्यांना विषय दिले होते. आणि त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. महाअधिवेशन हे यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. या महाअधिवेशनामध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत सर्व कार्यकर्ते या सभागृहामध्ये हाऊसफुल बसलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि शिवसेनेच्या पाठीशी तिचा सदैव आशीर्वाद करवीर वासिनी आई अंबाबाई, आणि या ठिकाणी अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. काल जाऊन आपण अनेक लोकांनी दर्शनही घेतलं आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीलाही वंदन करतो. छत्रपती शाहू महाराजांच्या अलौकिक कार्यास देखील मी विनम्र अभिवादन करतो. पराक्रमी तारा राणी यांना देखील मी मानाचा मुजरा करतो. आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या करवीर भूमीत हे आपलं महाअधिवेशन होत आहे. काल मी एक पत्रकारांचा कार्यक्रम होता, प्रेस क्लबचा, तिथं गेलो होतो. अनेक लोकांनी मला सांगितलं संपूर्ण कोल्हापूर या महाअधिवेशनामुळे एक भगवं वातावरण, एक भगवं वादळ या कोल्हापूरमध्ये आलेलं आहे. आणि खरं म्हणजे या करवीर नगरीत शिवसैनिकांचं एक शक्तिपीठ अवतरलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब देखील प्रत्येक शुभ कामाची, मग निवडणुका असतील, आणखी काय असेल, या करवीर नगरी या अंबाबाईचं दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करत होते. आणि आपण देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय, त्यांची भूमिका घेऊन आपण पुढे जातोय आणि आपण देखील त्याचं पालन केलं. आणि आज कोल्हापूरमध्ये आपल्या या महाअधिवेशनाची आपण काल सुरुवात केली. आता एक सांगता होती आहे. आणि म्हणून कोल्हापूर आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं एक अतूट नातं आहे. आणि म्हणून आज शिवसेना आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे आपण पुन्हा ताकदीने उभी करतोय. ताकदीने उभी राहिलेली या ठिकाणी दिसतीये.